विचार करायला लावणाऱ्या लेखाचा वेध घेणार आहोत. स्पन न्यूज या पोर्टलवर पत्रकार संतोष पाटील यांनी लिहिलेला हा लेख आहे, ज्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी, द रियालिटी चेक ऑफ व्हर्च्युअल पॉलिटिक्स. खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. हो, आणि आजच्या आपल्या ह्या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की ही जी कॉकरोच जनता पार्टी आहे म्हणजे कॉजपा, तिने आभासी जगात जे प्रचंड मोठं वादळ निर्माण केलंय त्यामागचं मानसशास्त्र काय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे डिजिटल चक्रीवादळ खरोखर जमिनीवर उतरेल की एखाद्या इंटरनेट ट्रेंडसारखं फक्त मेमरी कार्डमध्येच विरून जाईल. अगदी बरोबर. इथे सर्वात रंजक गोष्ट मला काय वाटते माहितीये? काय? या वादळाचा वेग आणि त्याची व्याप्ती. तुम्ही आकडेवारीकडे लक्ष दिलात तर हो, मी सांगतो ना, ती आकडेवारी खरंच थक्क करणारी आहे. बघा, अवघ्या 5-6 दिवसात या कॉजपाला 1.5 ते 2 कोटी फॉलोअर्स मिळतात. बापरे, 1.5 ते 2 कोटी. हो, लाखो रील्स तयार होतात, हजारो मीम्स रोज फॉरवर्ड केले जातात. म्हणजे कसं घडतं? अल्गोरिदमचा खेळ असावा कदाचित. अल्गोरिदम अशाच गोष्टींना पुश करतो ज्यात लोकांच्या भावना तीव्रपणे गुंतलेल्या असतात. पण हा आकडा फक्त एखाद्या टेक कंपनीच्या इंजिनिअरिंगचा चमत्कार नाही आहे. अच्छा, मग काय आहे हे? कसं आहे, जेव्हा इतक्या कमी वेळात इतक्या अवाढ्य संख्येने तरुण एका आभासी गोष्टीशी जोडले जातात, तेव्हा ते समाजाच्या आत कुठेतरी साचलेल्या एका प्रचंड अस्वस्थतेचं लक्षण असतं. म्हणजे एक प्रकारची खदखद म्हणायची. एक्झॅक्टली. पारंपरिक व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्यामुळे लोक काहीतरी नवीन शोधत आहेत, काहीतरी वेगळं. जनतेच्या मनातले प्रश्न आता समोर येणार रूपाने सापडल्यासारखं वाटतोय. हे ऐकायला खूप क्रांतिकारी वाटतं, पण इथेच मला लेखातील एका अत्यंत महत्वाच्या तुलनेकडे लक्ष वेधायचंय. कोणती तुलना? म्हणजे मला हे एका उदाहरणातून सांगायला आवडेल. हे म्हणजे एखाद्या अतिशय भव्य आणि सुंदर घराचा 3D नकाशा इंटरनेटवर व्हायरल होण्यासारखा आहे. अच्छा. हो, सगळे लोक त्या ब्लूप्रिंटला लाईक करत आहेत, तो शेअर करून म्हणत आहेत की अरे वा, किती उत्तम डिझाईन आहे, आपल्याला असंच घर हवंय. बरोबर. पण प्रत्यक्षात काय? तेच, प्रत्यक्षात ज्या जागेवर ते घर बांधायचं आहे तिथे अजून एक वीटही रचलेली नाहीये किंवा जमिनीचं साधं मोजमापही झालेलं नाहीये. क्या बात आहे. खूपच चपखल उदाहरण आहे हे. संतोष पाटील यांनी हाच मुद्दा स्पष्टपणे मांडला आहे की कॉजपा ही सध्या तरी कुठल्याही अर्थाने राजकीय पार्टी नाहीये. ती फक्त एका घराची व्हायरल झालेली डिजिटल ब्लूप्रिंट आहे. आणि हे समजून घेणं राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. कारण बघा, लाडका ट्रेंड असणं आणि प्रत्यक्ष राजकीय पक्ष असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. ते कसं काय? राजकीय पक्ष चालवण्यासाठी फक्त लोकांच्या भावना आणि त्यांच्याकडून मिळणारा तात्पुरता पाठिंबा पुरेसा नसतो. त्याला एक अतिशय गुंतागुंतीची आणि कंटाळवाणी वाटणारी संघटनात्मक रचना लागते. म्हणजे कायदेशीर बाबी आल्याच? ऑब्व्हियसली. तुम्हाला निवडणूक आयोगाकडे कायदेशीर नोंदणी करावी लागते, गावोगावी तळागाळात काम करणारे कार्यकर्ते जोडावे लागतात, बूथ लेव्हल मॅनेजमेंट करावी लागते. आणि लोकांच्या प्रश्नांवर जमिनीवर काम करावं लागतं. अगदी बरोबर. लोकांच्या दैनंदिन प्रश्नांवर जमिनीवरची प्रत्यक्ष कृती लागते. ह्या क्षणी कॉजपाकडे यातलं काहीही नाहीये. हे केवळ एक ऑनलाईन आंदोलन आहे. पण जरा थांबा, मला इथे एक वेगळा विचार मांडावासा वाटतो. आपण म्हणतोय की त्यांच्याकडे जमिनीवरची यंत्रणा नाहीये, पण आजच्या काळात व्हर्च्युअल हेच वास्तव नाहीये का? म्हणजे जर आपण पाहिलं तर ई कॉमर्सने दुकानांची जागा घेतलीये. ते आहे. डिजिटल करन्सीचा वापर वाढतोय, मग एखादा राजकीय पक्ष पूर्णपणे व्हर्च्युअल का असू शकत नाही? तुमचा पॉइंट आहे. जर एखाद्या व्हायरल हॅशटॅगमुळे एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागत असेल किंवा सरकारला एखादं धोरण बदलावं लागत असेल, तर आपण त्या ताकदीला केवळ आभासी कसं म्हणू शकतो? ही तर आजच्या काळातील खरी ताकद आहे ना? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि आजच्या पिढीला नेमका हाच प्रश्न पडतो. पण इथे आपल्याला 2 गोष्टींमधला फरक समजून घ्यावा लागेल. कोणता फरक? प्रभाव म्हणजे इन्फ्लुएन्स आणि सत्ता नियंत्रण म्हणजे गव्हर्नन्स. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. एखादा हॅशटॅग किंवा डिजिटल लाट प्रस्थापित सरकारवर दबाव नक्कीच आणू शकते. त्यांच्याकडून एखादा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू शकते. हे इन्फ्लुएन्सचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. पण जेव्हा तीच जुनी सत्ता ओलथवून स्वतः एक नवी व्यवस्था निर्माण करण्याची वेळ येते, तिथे हा व्हर्च्युअल प्रभाव कुचकामी ठरतो. म्हणजे ऑनलाईन लाट फक्त काही काळापुरतीच असते? कसं आहे, ऑनलाईन माध्यम हे खूप कमी वेळेत प्रचंड मोठी लाट निर्माण करतं. ती लाट प्रामाणिक असते, पण जोपर्यंत तिला जमिनीवरील कार्यकर्त्यांचा आणि मजबूत धोरणांचा पाया नसतो, तोपर्यंत ती लाट फक्त किनारी आदळून फुटणाऱ्या फेसासारखी असते. म्हणजे ती समुद्रकिनारा बदलू शकत नाही. एक्झॅक्टली.
तर या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही म्हणताय की डिजिटल ऊर्जा फक्त लक्ष वेधून घेऊ शकते, पण ती स्वतः एखादं घर बांधू शकत नाही. हो, अगदी तसंच. जर ही डिजिटल ऊर्जा केवळ घराचा आभास असे, तर जेव्हा लाखो लोक या अस्तित्वात नसलेल्या घरात राहायला जाण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा काय होईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इतिहासात अशा डिजिटल लाटांचं वास्तवात काय झालं, याचे काही दाखले आहेत का? कारण इतिहास आपल्याला नेहमीच आरसा दाखवतो. नक्कीच आहेत. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जास्त मागे जाण्याची गरज नाही. आपण 2011 साली इजिप्तमध्ये झालेल्या अरब स्प्रिंग आंदोलनाकडे पाहू शकतो. हो, ते मी वाचलंय. खूप मोठं आंदोलन होतं ते. प्रचंड मोठं. हे एक असं आंदोलन होतं ज्याला जगातील समाज माध्यमांच्या सहाय्याने झालेलं पहिलं मोठं यशस्वी आंदोलन म्हटलं गेलं. अच्छा. फेसबुक पेजेस आणि ट्विटरच्या माध्यमातून लाखो तरुण कायरोच्या ताहरीर चौकात एकत्र आले. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा होती. आणि त्यांनी सत्ता उलथवली ना. हो, त्यांनी हुकुमशहा होस्नी मुबारक यांची कित्येक दशकांची प्रस्थापित सत्ता अक्षरशः उलथवून टाकली. डिजिटल दुनियाचा तो एक सर्वोच्च आणि स्वप्नवत क्षण होता. पण तिथेच तर खाली शोकांतिका सुरू झाली नाही का? अगदी बरोबर पकडलात तुम्ही. कारण सत्ता तर उलथवली गेली, पण ती पोकळी भरून काढण्यासाठी या डिजिटल क्रांतीच्या जनकांकडे कोणतीही ठोस जमिनीवरची योजना नव्हती. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. बघा, राजकारणाचा एक साधा नियम आहे. पोकळी कधीच रिकामी राहत नाही. जेव्हा प्रस्थापित सत्ता कोसळते तेव्हा तिथे एक पॉवर व्हॅक्यूम निर्माण होतो. ती पोकळी भरून काढण्यासाठी एक अतिशय शिस्तबद्ध आणि श्रेणीबद्ध म्हणजे हायरार्किकल गट लागतो. आणि तो त्यांच्याकडे नव्हताच. इजिप्तमध्ये ही शिस्तबद्धता लष्कराकडे आणि मुस्लिम ब्रदरहूडसारख्या अनेक दशके जमिनीवर काम करणाऱ्या जुन्या संघटनांकडे होती. अच्छा, म्हणजे त्यांनी टेक ओव्हर केलं. हो, डिजिटल चळवळीतील तरुणांकडे देशासाठी एक सुंदर स्वप्न नक्कीच होतं. पण संविधानाचा मसुदा कसा लिहायचा, सरकारची मंत्रालय कशी चालवायची, याचे कोणतेही आडाखेच नव्हते. बापरे, म्हणजे मेहनत तरुणांची आणि फायदा दुसऱ्यांचाच. एक्झॅक्टली. त्यांनी डिजिटल माध्यमातून सुरू केलेली क्रांती जुन्या सुसंघटित गटांनी हायजॅक केली. अरब स्प्रिंग हा व्हर्च्युअल ऊर्जेच्या मर्यादांचा आणि जमिनीवरील संघटनात्मक बांधणीचा एक अत्यंत क्रूर धडा होता. या संदर्भात संतोष पाटील यांनी त्यांच्या लेखात काही अत्यंत ताजी उदाहरणे दिली आहेत. ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, त्यांनी पाश्चात्य देशांमधले संदर्भ दिलेत. बरोबर. अमेरिका आणि इंग्लंडमधील नो किंग आणि युनाइट द किंगडम या आंदोलनांचा त्यांनी उल्लेख केला आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण या सखोल चर्चेत त्या पाश्चात्य आंदोलनांच्या विचारांचे किंवा उद्दिष्टांचे अजिबात समर्थन करत नाही आहोत किंवा त्यांना विरोधही करत नाही आहोत. नक्कीच. आपण फक्त विश्लेषण करतोय. हो, आपण फक्त अत्यंत निष्पक्षपणे लेखकाने दिलेल्या उदाहरणांमधील कार्यपद्धती समजून घेत आहोत. तर या दोन्ही आंदोलनांमध्ये आज मी तिला समाज माध्यमांचा प्रचंड वापर होताना दिसतोय. त्यांच्याही ऑनलाईन पोस्ट्स लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. बरोबर. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर एक मूलभूत फरक दिसून येतो. कोणता फरक? अमेरिका आणि इंग्लंडमधील ही आंदोलने फक्त हॅशटॅग चालून थांबत नाहीत. ते सोशल मीडियाचा वापर फक्त एक लाऊडस्पीकर म्हणून करत आहेत. अच्छा, म्हणजे फक्त माहिती देण्यासाठी. हो, लोकांना माहिती देण्यासाठी आणि वेळ ठरवण्यासाठी. पण त्यांची खरी ताकद त्यांच्या रस्त्यावरच्या कामात आहे. म्हणजे जमिनीवरचं काम. एक्झॅक्टली. ते टाउन हॉल मीटिंग्स घेत आहेत, गाठीबेटी करत आहेत, कायदेशीर लढाया लढण्यासाठी निधी गोळा करत आहेत. कॉस्पाला यातून हाच तांत्रिक धडा घ्यायचा आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी प्रत्यक्ष कामाला पर्याय नसतो. नाहीच. लोकांच्या प्रश्नांना भिडण्यासाठी आणि राजकीय बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवरच्या कामाला, ज्याला आपण बूट्स ऑन द ग्राउंड म्हणतो, त्याला दुसरा कोणताही पर्याय नसतो. इथे एक अत्यंत कळीचा मानसशास्त्रीय मुद्दा समोर येतो. आपण म्हणतो की रस्त्यावर उतरावं लागेल, पण आजकालच्या डिजिटल युगात स्लॅक्टिव्हिझम किंवा क्लिक ॲक्टिव्हिझम नावाची एक नवीन प्रवृत्ती निर्माण झालीय. हो, हा शब्द खूप प्रचलित झालाय आता. हो ना, एखादा संतप्त मीम शेअर केला किंवा प्रस्थापित नेत्याला ट्रोल करणारी पोस्ट लाईक केली की मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्त्रवतं आणि माणसाला वाटतं की त्याने क्रांतीत मोठं योगदान दिलंय. अगदी. हे एक प्रकारचं समाधान देतं. बरोबर. पण हे इतकं सोपं आणि सुरक्षित असताना आजचा तरुण खरोखरच आपला फोन बाजूला ठेवून उन्हाताणात रस्त्यावर उतरण्याची जोखीम का पत्करेल? फक्त क्लिक करणे आणि फॉलो करणे हे क्रांती घडवू शकते का? हा खरोखरच एक अत्यंत भेदक प्रश्न आहे आणि लेखकाने हाच भ्रम अतिशय कठोरपणे तोडला आहे. कसं?
बघा, व्हर्च्युअल विश्वातील क्रांती ही अतिशय आरामदायी असते, त्याला शारीरिक कष्ट नसतात. पण जेव्हा तुम्ही आता मैदानात उतरायचं आहे असा निर्णय घेता, तेव्हा राजकारणाचे नियम पूर्णपणे बदलतात. म्हणजे उतरणं म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा मोर्चे काढणं नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. महिनोन्महिने लोकांसोबत विचारविनिमय करावा लागतो. पोलिसांच्या परवानग्या काढाव्या लागतात. आणि डावपेच आखावे लागतात. ऑब्व्हियसली अंतर्गत मतभेद विसरून धोरणे ठरवणे आवश्यक असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिणामांना सामोरं जाण्याची तयारी लागते. हो, कारण डिजिटल जगातील शिक्षा आणि वास्तवातील शिक्षा यात खूप मोठा फरक आहे. खूपच मोठा फरक आहे. म्हणजे बघा, आज तुम्ही इंटरनेटवर एखादी जहाल पोस्ट टाकली तर फार तर काय होईल, तुमचं अकाउंट काही दिवसांसाठी ब्लॉक होईल किंवा तुम्हाला शॅडो बॅन केलं जाईल. पण रस्त्यावरच्या आंदोलनाचे परिणाम थेट तुमच्या भौतिक आयुष्यावर होतात. अगदी हेच मला सांगायचं होतं. जेव्हा तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध प्रत्यक्ष रस्त्यावर उतरता तेव्हा तुम्हाला लाठीचार्ज, अश्रुधूर आणि सर्वात भयंकर म्हणजे कायदेशीर केसेस म्हणजे FIR यांना सामोरं जावं लागतं. बापरे. हो, आणि या केसेस खूप महागात पडू शकतात. नक्कीच. एक पोलीस केस एखाद्या तरुणाचं पूर्ण करिअर, पासपोर्ट आणि भविष्य उद्ध्वस्त करू शकते. अभिजित दिपके, त्यांचे साथीदार आणि विशेषतः जे लाखो तरुण त्यांना एका भावनिक लाटेवर स्वार होऊन फॉलो करत आहेत, त्यांनी या विषमतेचा आत्तापासूनच विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे परिणामांची तयारी हवी. हो. उद्या जर या कॉजपाने रस्त्यावर उतरून व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला तर हे 2 कोटी फॉलोअर्स खरोखरच कायदेशीर कार्यवाहीचा धोका पत्करून रस्त्यावर उभे राहतील का? हा मोठा प्रश्न आहे. की ते फक्त घरात सुरक्षित बसून आंदोलनाचे व्हिडिओ लाईक करतील? हा रियालिटी चेक खूप महत्वाचा आहे. हा विचार खरोखरच एक सावध करणारा मुद्दा आहे. आपण नेहमी डिजिटल क्रांतीचा रोमॅन्टिसिझम करतो, पण त्याच्या अंधाऱ्या बाजूकडे आणि वास्तवातील झळांकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. आणि जर हे डिजिटल आंदोलन जमिनीवर उतरण्यात अपयशी ठरलं तर काय होईल? इथे चर्चेचा रोख एका अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणामाकडे वळतो, जो थेट आपल्या भविष्याशी जोडलेला आहे. यातूनच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि लेखकाने याची अत्यंत प्रामाणिक भीती व्यक्त केली आहे. कोणती भीती? बघा, कॉजबाच्या या अफाट डिजिटल वादळाने सध्याच्या प्रस्थापित राजकीय पक्षांना आणि सत्तेत बसलेल्या लोकांना नक्कीच हादरून सोडलं आहे. हो, ते तर उळच आहे. त्यांनी हे उघड्या डोळ्यांनी पाहिलंय की अचानक कुठल्याही पारंपरिक संघटनेच्या पूर्वसूचनेशिवाय 1.5-2 कोटी लोक एका छत्राखाली कसे येऊ शकतात. प्रस्थापित व्यवस्था आता अत्यंत सावध झाली आहे आणि ते फक्त हे सगळं बघत बसलेले नाहीत. म्हणजे ते स्वतःला सुरक्षित करण्यासाठी आता नवीन डावपेच आखत आहेत. होय, त्यांना या डिजिटल एक्झोटीची ताकद समजली आहे. आणि भीती ही आहे की जर हे इतकं मोठं डिजिटल आंदोलन काहीही ठोस कृती करण्यात अपयशी ठरलं, जर ते फक्त एका इंटरनेट ट्रेंडप्रमाणे काही आठवड्यात विरून गेलं, तर प्रस्थापित पक्ष या संधीचा फायदा घेतील. म्हणजे ते कडक पावले उचलतील. एक्झॅक्टली. भविष्यात असं अचानक कोणतंही डिजिटल वादळ उडू नये आणि त्यांच्या सत्तेला आव्हान मिळू नये यासाठी ते अत्यंत कडक पावलं उचलतील. काय करू शकतात ते? ते अल्गोरिदमवर नियंत्रण मिळवण्यासाठी टेक कंपन्यांवर दबाव आणतील, नवीन IT नियम लागू करतील, ज्यामुळे आभासी जगातील ही अभिव्यक्तीची मोकळीक संपुष्टात येईल. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. हो ना. थोडक्यात सांगायचं तर जर या लाटेने काही ठोस मिळवलं नाही तर ती भविष्यातील डिजिटल क्रांतीचे मार्ग कायमचे बंद करून जाईल. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणं किंवा किमान त्यानं एका नव्या राजकीय संस्कृतीचा पायंडा पाडणं हे खूप गरजेचं आहे. हे तर एका अर्थाने दुधारी तलवारच आहे. एकीकडे तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे आणि दुसरीकडे तुमच्यावर प्रस्थापितांची करडी नजर आहे. अगदी बरोबर. पण या सगळ्या आव्हानात्मक शक्यतेमध्ये लेखकाने जेन झी म्हणजेच आजच्या तरुण पिढीबद्दल जो दृष्टिकोन मांडला आहे तो मला खूप भावला. हो, तो भाग खूप सकारात्मक आहे. सहसा आपण पाहतो की जुनी पिढी नव्या पिढीला नावे ठेवताना दिसते. त्यांना मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली पिढी म्हणून हिणवते. पण संतोष पाटील यांच्या या लेखात तसं नाहीये. त्यांनी अत्यंत मोकळेपणाने हे मान्य केलं आहे की आजची तरुण पिढी अधिक सक्षम आहे, हुशार आहे आणि स्पष्ट विचारांची आहे. त्यांच्याकडे असलेली वैचारिक स्पष्टता, जागतिक भान आणि वाव आधीच्या पिढीपेक्षा खूप जास्त आहे. हे निरीक्षण अतिशय अचूक आहे. पण इथेच माझा एक अंतिम विश्लेषणात्मक मुद्दा येतो. कोणता? या तरुणांकडे सोयीसुविधा जास्त आहेत हे खरं, पण त्याचबरोबर या पिढीसमोरील आव्हानंही कैक पटींनी मोठी आणि गुंतागुंतीची आहेत. जग प्रचंड वेगाने बदलत आहे.
ते तर आहेच. तंत्रज्ञानातील बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव, हवामान बदलाचा संकट या सगळ्यामुळे जुनी पिढी आता तरुणांचे भविष्य ठरवण्यासाठी सक्षम राहिलेली नाही. जुन्या पिढीचे जुने फॉर्म्युले या नव्या जगाच्या समस्या सोडवू शकत नाहीत. म्हणजे एका अर्थाने नव्या पिढीला त्यांच्यासाठी लागणारे नवे राजकीय आणि सामाजिक रस्ते स्वतःच शोधावे लागतील. अगदी. त्यांना पुढचा रस्ता स्वतःच शोधावा लागेल. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल एकत्र येणं. सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्तरांतील तरुणांना एकत्र यावं लागेल. एक अशी सर्वसमावेशक राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागेल जी जुन्या प्रस्थापित चौकटींना मोडून काढेल. बरोबर. कॉजपा ही कदाचित या प्रवासाची फक्त एक सुरुवात असू शकते. सिस्टमवरचं राग व्यक्त करणारी एक ठिणगी असू शकते. पण त्या ठिणगीचं रूपांतर प्रकाशात करायचं की तिला विजू द्यायचं हे आज तरुण पिढीच्या हातात आहे. एकंदरीत संपूर्ण चर्चेचा विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आभासी जगात मिळालेली अफाट ऊर्जा आणि वास्तवातील प्रत्यक्ष संघर्ष या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. प्रत्यक्षात मैदानात उतरून कृती करण्याला कोणताही दुसरा पर्याय नाही. आणि ही कृती करताना त्याचे परिणाम भोगण्याची तयारीही हवीच. कॉस्पाने एक मोठा आरसा नक्कीच दाखवला आहे. पण आता त्या आरशातील प्रतिमेला सत्यात उतरवण्याचं मोठं आव्हान समोर आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या या सखोल चर्चेची सांगता करताना एक विचार आपण नक्कीच करू शकतो. कोणता विचार? आपण सुरुवातीला त्या हवामानाच्या ॲपवर दिसणाऱ्या लाल चक्रीवादळाची आणि वास्तवातील शांततेची कल्पना केली होती, आठवतंय? हो, अगदी सुरुवातीलाच. जर प्रस्थापित राजकीय व्यवस्था या ऑनलाईन चक्रीवादळातून सावध होऊन भविष्यात स्वतःला सुरक्षित करण्यासाठी नवीन पद्धती आणि डिजिटल भिंती उभारत असेल तर भविष्यात येणाऱ्या अशा कोणत्याही डिजिटल क्रांतीला प्रस्थापितांच्या या सेन्सरशिपच्या 2 पावलं पुढे राहण्यासाठी स्वतःमध्ये कोणते अनपेक्षित आणि क्रांतिकारी बदल करावे लागतील? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच. हो. नुसतं इंटरनेटवर वादळ निर्माण करणं आता पुरेसं नसेल, तर ते व्हर्च्युअल वादळ प्रस्थापितांच्या भिंती भेदून प्रत्यक्षात सत्ता कशी मिळवेल याचा विचार करावाच लागेल. हाच तो खरा रियालिटी चेक आहे. नक्कीच. याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजच्या या ज्ञानवर्धक वेधाची इथेच सांगता करूया.